नमस्कार, मी वैशाली फॅमिली फूड्स मराठी या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। चला तर आज आपण मस्त असं घरच्या दुधापासून पनीर कसं बनवायचं ते पाहणार आहोत आणि त्या पनीर पासून आपण पनीर बटर मसाला बनवणार आहोत। एकदम साधी सोपी रेसिपी आहे आणि घरच्या घरी तयार होणारं पनीर म्हणजे खूपच छान आणि एकदम मस्त असं पनीर तयार होतं। तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा। चला तर मग मस्त अशा रेसिपीला सुरुवात करूयात। आपण बनवलेल्या पनीर पासून आज आपण पनीर बटर मसाला बनवणार आहोत। तर पहा, पनीर बटर मसाला बनवण्यासाठी लागणारे साहित्य पाहूयात। 3 तमालपत्र घेतलेले आहेत, एक छोटा चमचा शहाजिरे, 1 चमचा जिरे, अद्रकचा तुकडा, काळी मिरी, लवंग, चिमूटभर धने म्हणजे साधारण 2 चमचे, दालचिनी, थोडेसे काजू, लसूण, मीडियम आकाराचे 2 टोमॅटो आणि मीडियम आकाराचे 2 कांदे घेतलेले आहेत। आता याची आपण ग्रेव्ही बनवून घेणार आहोत, म्हणजे ग्रेव्हीसाठी लागणार मिक्सचर बनवून घेणार आहोत मसाला। आता याचा आपण मसाला बनवून घेऊयात। हे सर्व हलकसं भाजून घ्यायचं आहे। गॅसवरती मी कढई गरम करायला ठेवली होती। 1 चमचाभर तेल ऍड करायचं आहे। कांदा आहे तो मी अशा पद्धतीने कट करून घेतलेला आहे, कांदा ऍड करायचा। टोमॅटो ऍड करायचा आहे, टोमॅटो देखील मी मोठं असं कट करून घेतलेलं आहे। अद्रक ऍड करूयात, लसूण ऍड करूयात। हलकसं परतून घेऊयात एखादा मिनिट। एक मिनिट हे मी परतून घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये राहिलेले सर्व जिन्नस आपण ऍड करणार आहोत। आणि हे सर्व छान अजून 1 मिनिट किंवा 2 मिनिट परतून घ्यायचं आहे। पहा, मस्त असं परतून घेतलेलं आहे। आता गॅस बंद करायचा आहे आणि थंड होऊ द्यायचा आहे, नंतर मिक्सरला काढून घ्यायचं आहे। गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे। कढई गरम झाल्यानंतर बटर ऍड करायचं आहे। बटर छान वितळून घ्यायचं। बटर वितळल्यानंतर त्याच्यामध्ये आपण तयार केलेलं पनीर ऍड करायचं। पनीर फ्राय करून घ्यायचं आहे बटरमध्ये। पहा, अशा पद्धतीनं पनीर थोडंसं असं फ्राय करून घेतलेलं आहे। आता काढून घेऊयात। आता कढईमध्ये आपण जो मसाला बनवून घेतला होता तो ऍड करूयात। 2 मिनिट मसाला छान असा कमी गॅसवरती परतून घ्यायचा आहे। मी या अगोदर आपल्या चॅनलवरती पनीरच्या वेगवेगळ्या रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत, तुम्ही चॅनलला नक्की व्हिजिट करा। त्या रेसिपीची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देत आहे। पहा, 2 मिनिट मसाला छान असा परतून घेतलेला आहे। तर 2 चमचे लाल तिखट ऍड करायचं। तुमच्या आवडीनुसार लाल तिखट तुम्ही कमी जास्त करू शकता। 2 चमचे बारीक किसलेला गूळ ऍड करायचा आहे। गूळ ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर ऍड करू शकता, नसेल तर काही हरकत नाही। चवीनुसार मीठ ऍड करायचं। छान मिक्स करून घेऊयात।
आता पाणी ऍड करूयात. छान मिक्स करून घेऊयात. ग्रेव्हीचा थिकनेस तुम्हाला जसा हवा आहे त्यानुसार तुम्ही पाणी ऍड करू शकता. मी अजून थोडस कपभर पाणी ऍड केलेलं आहे. आता ग्रेव्हीला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे. पहा, ग्रेव्हीला मस्त अशी उकळी आलेली आहे. आता पनीर ऍड करूयात. कमी गॅसवरती आता आपल्याला पनीर बटर मसाला छान असा 2 मिनिट शिजवून घ्यायचा आहे. पहा, मस्त असा आपला पनीर बटर मसाला तयार झालेला आहे. एकदम छान. आता कोथिंबीर ऍड करूयात. छान असे मिक्स करून घेऊया. गॅस बंद करूयात. मस्त अशी आता आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे. सर्विंग प्लेट मध्ये काढून घेऊयात. मस्त असा आपला पनीर बटर मसाला तयार झालेला आहे. आता सर्विंग प्लेट मध्ये काढून घेऊयात. तुम्हाला ही माझी पनीर बटर मसाला रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, म्हणजे मी ज्या काही रेसिपीज अपलोड करेन त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील. चला तर पुन्हा भेटूयात अशाच मस्त अशा चमचमीत आणि चटपटीत रेसिपी सोबत. आता मस्त असा पनीर बटर मसाला खाऊयात. धन्यवाद.